एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री तानाजी सावंत आता आपल्या सोबत आहेत. सर, ऑपरेशन टायगर हे सक्सेस झालंय अशा पद्धतीने शिंदेच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. तुमच्याकडे देखील महत्वाची जबाबदारी होती या सगळ्या ऑपरेशन. नाही, असं नाही म्हणता येणार, कारण खरं तर आपल्याच माध्यमातून आम्ही बघतोय की ऑपरेशन टायगर कुठेतरी चालू आहे. आणि तुम्हीच आता तुमच्याच तुमच्याच जे काही मला विचारलं त्यातनंच तुम्ही सांगताय की वरिष्ठ नेत्याच्या चर्चेतनं हे लक्षात येते की ऑपरेशन टायगर चालू आहे. आता वरिष्ठ नेत्यापैकी मी वरिष्ठ नेता नाही आहे, मी एक कार्यकर्ता आहे पक्षाचा, आणि त्याच्यामुळं मला ते माहीत असायचं काही कारण नाही. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आणि माझ्या नेत्याच्या दौऱ्यासाठी मी दिल्लीला मला बोलवलं होतं. आमचे पक्षाचे नेते श्रीकांतजी शिंदे हे मुंबईला होते. माझं बोलणं झाल्यानंतर ते मुंबईवरून दिल्लीला गेले. मी दिल्लीला गेलो. त्यांच्या राहिलेल्या अर्धवट दौऱ्याविषयी मराठवाड्याची आमची चर्चा झाली आणि माझं वैयक्तिक काही कामं होती ते संपून मी सकाळच्या इंडिगोच्या फ्लाईटनं माघारी आलो. पण मग उद्धव ठाकरे गटाचे जवळपास 6 खासदार तुमच्या सोबत येत आहेत अशा पद्धतीचे, आणि ते खासदार देखील दिल्लीला पोहोचलेले आहेत सर्व खासदार. काय त्याच्याबद्दल तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये घडामोडीमध्ये काय नेमकी तुमची? नाही, मी अनभिज्ञ आहे त्याविषयी, मला त्याविषयी काही माहीत नाही. मी सांगितलं तुम्हाला, मी जाण्याचं कारण सांगितलं आणि तुमच्यासमोरच येतोय मी आणि माझा सहकारी. तुमचे नेते देखील दिल्लीला आहेत, एकनाथ शिंदे साहेब देखील दिल्लीला गेलेले आहेत अशी माहिती. नाही, माझी त्यांची भेट झाली नाही, कारण मला बोलवलं होतं ते श्रीकांतजी शिंदेनी बोलवलं होतं आणि त्या मराठवाड्याच्या अर्धवट राहिलेल्या दौऱ्याविषयी बोलवलं होतं. त्याविषयी चर्चा केली आणि माझी वैयक्तिक काही काम होती ते करून मी माघारी आलो. खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांना घेऊन तुम्ही दिल्लीकडे गेला होतात अशी एक माहिती मिळते. आता ती माहिती मिळते, माझ्या दृष्टीने सुद्धा ती माहितीच आहे. माझ्यासोबत कोणीही नव्हतं, आलं लक्षात. त्याचे माझ्याबरोबर ते होते, ते माझे सहकारी होते, अमित क्षीरसागर, दोघंच होते. ओमराजे नव्हते तुमच्यासोबत? माझ्यासोबत नव्हते. ऑपरेशन टायगर संदर्भातली काय नेमकी या सगळ्या चर्चा आहेत की झालंय तसं सगळ्या घडामोडी पूर्णत्वास आलेल्या आहेत? नाही, आता तुम्ही देखील पक्षातले वरिष्ठ, तुम्ही देखील तुमच्या माध्यमातून जे मला कळतंय एक उत्सुकता म्हणून मी माझ्या नेत्यांनाही उत्सुकतेपोटी जर संवाद झाला तर मी विचारेन की ऑपरेशन टायगर कुठपर्यंत आलंय. पण मग ठाकरेंचे जे काही 6 खासदार आहेत ते तुमच्या सोबत येत आहेत. तिकडे संजय राऊतांनी देखील काही वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहेत. 15 कोटींना अशा पद्धतीचे खासदार खरेदी केले गेले असा देखील आरोप केला गेला आहे. आता कसं, संजय राऊत सुद्धा मोठे नेते आहेत, जाणते नेते आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, सगळं आहे. आता मी काय पत्रकार नाही, मी मोठा नेता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांच्याकडं कदाचित ते विश्व पत्रकार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती माहिती असू शकते जे आमच्याकडे नाही. काय आता याच्या पुढे घडामोडी, तुम्ही पुन्हा काय दिल्लीला वगैरे किंवा पक्षातल्या नेत्यांशी तुमचा काय संपर्क झालाय? आपला वर्धापन दिन त्या दिवशी भेटी होतील त्यावेळेस तुम्ही जे विचारलेला काही प्रश्न आम्ही आमच्या नेत्यांना उत्सुकतेपोटी विचारू, कुतूहल म्हणून. वर्धापन दिनालाच या सगळ्या खासदारांचा पक्षप्रवेश आहे तुमच्या पक्षामध्ये अशी देखील माहिती? तेही मला माहित नाही, ते माहीत असायचं काही कारण नाही. ते तुमच्यासारखंच मला 19 तारखेला समजेल. धन्यवाद सर. तर तानाजी सावंत होते ज्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली. मी अनभिज्ञ आहे असं तानाजी सावंतांचं म्हणणं आहे. पक्ष फुटला त्यावेळेस म्हटले होते की मोदीच्या चेहऱ्यावरती निवडून आले, मात्र आता ठाकरेंच्या चेहऱ्यावरती हे सगळे निवडून आलेले खासदार आहेत आणि आता पुन्हा परत त्यांना जायला लागते. नेमकं मग काय वाटतं तुम्हाला हे सगळे? मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा म्हणजे जे काही आभासी टायगर ऑपरेशन किंवा जे खासदार आभासी फुटतायत असं तुम्ही प्रपोजड बोलताय, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. नाही, पण तुम्ही जेव्हा बाहेर पडले त्यावेळेस म्हटले होते की नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती हे सगळे खासदार निवडून आलेले होते. ठाकरे गटाकडून पण सगळी टीका जी आहे ती केली जात होती, आणि मग आता ते तर ठाकरेंच्या चेहऱ्यावरती निवडून आलेले आहेत ना सगळे खासदार. सांगितलं की तुम्हाला, आम्ही जे बोललो होतो ते 2019च्या विषयी बोललो होतो. आता त्याच्यानंतर 24चे इलेक्शन झालेले आहेत. आता तुम्हीच तो प्रश्नही बांधताय आणि उत्तरही देताय, त्याच्यावर मी काय भाष्य करू? ओमराजेशी काही बोलणं झालंय का आपलं? काही नाही, माझी काही चर्चा नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे, माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये चर्चा होण्याचं काही कारण नाही. नाही, खासदार म्हणून काही चर्चा केली नाही, खासदार म्हणून माझ्यावर तशी वेळच येत नाही ना चर्चा करायची. काय माझं काय वैयक्तिक काम असेल वगैरे त्या लेवलचं, तर आमचे जवळपास 7 खासदार आहेत लोकसभेत. तुतारीचे पण काही महाविकास आघाडीमधले अनेक
खासदार जे आहेत ते नाराज असल्याची माहिती मिळते. काय वाटतं तुम्हाला, खरंच नाराज असतील का महाविकास आघाडीमधले काही खासदार? आता याच्याविषयी मी काही भविष्यकार नाही की ते नाराज असतील किंवा नाराज नसतील, ह्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही ना. संपर्कात आहेत, एनडीएच्या संपर्कात आहेत. मग एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना विचारा ना. मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाच्या कार्यकर्त्या लेवलचे हे प्रश्न नाहीत असं मला वाटतं. तर यापूर्वी देखील शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. तुम्ही सगळे लोक म्हणजे एकनाथ शिंदे सोबत गेले होते. आता पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये फूट पडते, म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून हे खासदार तुमच्याकडे येतात, अर्थात एकनाथ शिंदेकडे येतात. काय कारण असावं अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंना हे सगळे लोक? नाही, बेसिकली अशा पद्धतीचं जे काही चाललंय त्या गोष्टीविषयी मी मगाही सांगितलं, परत आता एकदा सांगतोय, परत आणखी तासानं मला विचारलं तर मी हेच सांगेन, जे काय चाललंय ह्याविषयी मी अनभिज्ञ आहे. नाही, पण नाराजी आहे का? तुम्ही नाराज म्हणून बाहेर पडले होते. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आमच्याविषयी विचारलं तर आम्ही आज जिथं आहे तिथं आम्ही सुखी आहे, समाधानी आहे. आता यायला लागते म्हणजे 19 नंतर 4. मग हे त्यांना विचारा, मी कसं सांगू त्याचं उत्तर देऊ. चलो बाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.